आज मी पनीर बनवण्यासाठी पनीर मेकर फ्लिपकार्टवर मागवलं होतं. तर मी ते फ्लिपकार्टवरचं पनीर मेकर आलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते पनीर मेकर कसं आहे ते. तुम्ही नक्की खरेदी करू शकता. खूप चांगली क्वालिटी आहे, स्टीलची क्वालिटी चांगली आहे आणि पनीर पण व्यवस्थित त्याचा बनला जातो. तर मी तुम्हाला काढून दाखवते, त्याची क्वालिटी कशी आहे ती पहा आणि मेकर कसं आहे पनीर मेकर तेही पाहून घ्या. तर असं ह्याप्रमाणे पनीर मेकर आहे, चौकोन आकाराचं आहे आणि त्याला जाळी आहे. याप्रमाणे आपण त्याच्यात पनीर जर बनवलं तर व्यवस्थित गाळलं जातं. जनरली आपण कसं कपड्यामध्ये बांधून ठेवतो आणि 1-2 तास लटकत ठेवतो. तर त्याचप्रमाणे पण कपड्यात न ठेवता ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे हायजिनीचा प्रॉब्लेम पण होत नाही. म्हणजे कपडा आपल्याला व्यवस्थित धुवा, परत तो वापरा. त्यापेक्षा या स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही पनीर बनवू शकता. तर ह्याप्रमाणे जाळी त्याला लावून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पनीरचं आपण मिक्सचर घालून मग असं झाकण लावून ठेवून द्यायचं. तर तुम्हाला मी प्रोसिजर पूर्ण दाखवते, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर पनीर बनवण्यासाठी आपल्याला विनेगर लागणार आहे किंवा लिंबाचा रस लागणार आहे. तर विनेगर मी 3-4 टेबलस्पून घेतले आणि ते 3-4 टेबलस्पून पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं आहे. आता आपण 1 लिटर दूध घेतलं आहे. फुल फॅट क्रीमचं दूध घ्या. पनीर बनवण्यासाठी फुल फॅट क्रीमचं दूध लागतं. तर मी 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. याप्रमाणे आता उकळी यायला लागली आहे. मी व्यवस्थित हलवून घेते आहे आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. अर्धा टीस्पून घातलं आहे. 1 टीस्पून चिली फ्लेक्स घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि ह्याप्रमाणे सर्व मिक्सचर आपण मिक्स करून घेऊया. मसाले सगळे मिक्स करून घेतले. आता आपल्याला विनेगर घालून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून विनेगर घालून घ्यायचं आहे आणि दूध आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे हलवत राहायचं आहे. जोपर्यंत पनीर आपलं तयार होत नाही तोपर्यंत हलवून घ्या आणि थोडं थोडं विनेगरचं मिक्सचर घालून घ्या. आता आपलं मिक्सचर पूर्ण ओतून झालेलं आहे. 3-4 टेबलस्पून आपल्याला विनेगर लागलं आहे आणि 3-4 टेबलस्पून पाण्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे. याप्रमाणे आपलं पनीर तयार झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया. हे आपलं मसाला पनीर तयार झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये अशी एक गाळणी ठेवा आणि त्याच्यावरती आपण हे स्टँड ठेवायचं आहे पनीर मेकरचं आणि त्यामध्ये आपण आता हे मिक्सचर ओतून घ्यायचं आहे. आता पनीर त्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि उरलेलं पाणी त्या बाउलमध्ये गळून जाणार आहे आणि आता आपण झाकण लावून त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवून द्यायची आहे. आता पूर्ण पाणी आपण गाळून ठेवलेलं आहे. परत आपल्याला 2 तास आपल्याला हे पनीर जड वस्तू ठेवून असं 1.5 तास ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं पनीर तयार झालेलं दिसेल. आता 1.5 तासाने मी पनीर आपलं तयार कसं झालं आहे ते पाहूया. मी ते झाकण उघडून घेते. बघा याप्रमाणे पनीर आपलं तयार झालेलं आहे. पाणी गळायचं थांबलेलं आहे. याप्रमाणे मी पनीर बाहेर काढलेलं आहे. आता त्याचे तुम्हाला पाहिजे तसे छोटे मोठे आकार करून घ्या. याप्रमाणे बघा पनीर आपलं सॉफ्ट पनीर मसाला पनीर तयार झालेलं आहे.